की एक वर्षामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये 1,00,000 झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केला आहे। यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका, श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट व समाजातील विविध संस्था संघटना या लोकांना आम्ही एकत्र घेऊन NGOज असतील ह्यांना एकत्र घेऊन ही मोहीम आम्ही पुढे चालवत आहोत। खरं म्हणजे आज मोहिमेची फक्त सुरुवात आहे। आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळीकडे तापमानात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याला एकमेव पर्याय असा आहे की वृक्षांची संख्या वाढवणं। त्याच्यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम ही निश्चितच आम्ही सक्सेस करून दाखवणार आहे। हे कुणी एकट्याचं काम नसून हे अहिल्यानगर शहरातील प्रत्येक व्यक्तीने यामध्ये सहभागी व्हावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो। आपण जर पाहिलं तर कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2047 पर्यंत राज्यामध्ये 300 कोटीची झाडं लावण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि हरित आयोग म्हणून स्थापन करण्याचं देखील त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे। त्या अनुषंगानं आज आपण जर पाहिलं तर पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील हे कायमच त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळे ते ओळखले जातात, कारण ते ज्या पण खात्याचे मंत्री असतात किंवा ज्या पद्धतीने ते काम करतात त्यांना पद्धतशीरपणा सगळा लागत असतो आणि त्यांच्या सूचनेनुसारच एक चांगल्या पद्धतीनं नगर शहर लवकरात लवकर एक जगाच्या नव्हे तर म्हणजे भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर एक ग्रीन सिटी म्हणून कसं आपलं अहिल्यानगर शहर ओळखले जाईल यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत। कारण आपण पाहिलं तर सध्या जर आपण गुगलवर टाकलं ग्रीन सिटी तर लगेच गुजरातमधील गांधीनगर आपल्याला दिसत असतं, तर आपलं अहिल्यानगर त्या ठिकाणी आता नाव बदललेलं आहे। त्याच्यामुळं शहराची ओळखही बदलली पाहिजे हाच आमचा या ठिकाणी संकल्प आहे आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावं। चांगला उपक्रम, वेगळा उपक्रम आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर धनंजय भाई जाधव यांच्या पुढाकारातून त्यांनी सुरुवात केली। पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला। आपण पाहतो की कुठंतरी ही ग्रीन सिटी होतं, जे शहर वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या शहरामध्ये मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मोठ्या मोठ्या गगनाला भिडणाऱ्या इमारती असतील किंवा वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत विकासाच्या बरोबरीनं अत्यंत गरजेचा उपक्रम होता। त्याच्यामध्ये आज कुठंतरी उपमहापौर साहेबांनी पुढाकार घेऊन एक चांगली संकल्पना जवळपास 1,00,000 झाडाचा संकल्प त्यांनी केला। त्यामुळे ह्या उपक्रमामध्ये हा संकल्प जरी त्यांनी केला असला तरी नागरिकांचा लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक महानगरपालिकेचा जो नगरसेवक असेल त्यांनी आपापल्या परिसरामध्ये कुठंतरी ह्या बाबतीमधला पुढाकार घेणं गरजेचं आहे। झाडं लावत असताना की खाली कुठं काही नाहीये आणि वर देखील कुठेही MSCBच्या वायर्स किंवा कुठल्याही इतर केबल्स नाही आहेत याची दक्षता घेऊन हे सर्व झाडं लावण्याचं नियोजन इथून पुढच्या काळामध्ये केलं जाणार आहे।